तू एक मुलगी आहेस किंवा स्त्री आहेस तर ही कथा तू ऐकायलाच हवं. तुझे पंख फक्त उडण्यासाठी आहेत, कोंडून ठेवण्यासाठी नाहीत. घरात असो किंवा बाहेर, आजही अनेक मुलींना दुय्यम वागणूक मिळते आणि त्या शांत राहतात. कारण त्यांना शिकवले जाते, सहन कर, हेच तुझं कर्तव्य आहे. पण एक प्रश्न तू स्वतःला विचार, तुझा जन्म फक्त सहन करण्यासाठी झाला आहे का? मुलगी होणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. दयेचा सागर, प्रेमाचा आगर, सहनशीलतेचा डोंगर, हे सगळं एका मुलीत असतं. लग्नानंतर म्हणतात मुलगी 4 दिवसांची पाहुणी, पण खरं सांगू का, ती सासरी गेल्यावर तिथेच एक नवीन माहेर निर्माण करते. ती स्वतःच्या भावना दाबते, पण आईवडिलांना, भावाला आनंद देते. सासरी कितीही त्रास असला तरी ती माहेरच्यांच्यासाठी हसत राहते. पण एकदा स्वतःला विचार, तू शेवटचं कधी स्वतःसाठी जगलीस? तू हुशार आहेस, तुझ्यात क्षमता आहे, पण तू प्रत्येक निर्णय कुटुंबासाठी घेतेस, स्वतःसाठी नाही. आणि हीच तुझी सर्वात मोठी चूक आहे. हो, गृहिणी असणं ही अभिमानाची गोष्ट आहे, पण त्याचबरोबर तू एक व्यक्ती आहेस. स्वप्न असलेली, आकांक्षा असलेली. बालपण आठव, तू पक्षासारखी मुक्त होतीस. आज काय बदललं? लग्न नावाची बेडी तुझ्या पायात गुंतली आहे, पण ती तोडायचीच नाही असं तूच ठरवलं आहेस. तुला वाटतं बाहेर पडले तर घर कोण सांभाळणार, पण खरं सांगू का, तुझं स्वप्न पूर्ण केल्याने घर तुटत नाही, उलट मजबूत होतं. तुला वाटतं पंख असते तर उडाली असतीस. तुला पंख आहेत, पण फक्त तू त्यांना जकडून ठेवलं आहेस. आता वेळ आली आहे स्वतःला ओळखण्याची, स्वतःसाठी जगण्याची. कारण आता तूच तुझ्या जीवनाची खरी शिल्पकार आहेस. तेव्हा तुझे पंख उडण्यासाठी आहेत हे विसरू नकोस. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.